गुलाम नबी गुलाम रसूल प्राथमिक शाळा परिसरातील अपहृत 12 वर्षीय मुलीचा 10 तासात शोध. कदीम जालना पोलिसांची कामगिरी. आज दिनांक 9 मंगळवारी रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कदीम जालना पोलीस ठाण्याने एका 12 वर्षीय अपहृत मुलीचा अवघ्या 10 तासात शोध घेऊन तिला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केला आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे, ज्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 9/12/2025 रोजी समीर कदीर पठाण राहणार सुंदरनगर चंदनझिरा यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांची 12 वर्षीय मुलगी 8/12/2025 रोजी दुपारी 12:30 वाजता गुलाम नबी गुलाम रसूल प्राथमिक शाळेतून परत येत असताना तिला कुणीतरी अज्ञात इसमाने पळून नेले असल्याची तक्रार त्यांनी दिली. या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 137(2) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे.व्ही. शेवाळे यांनी तात्काळ विशेष तपास पथक तयार केले. पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूला आणि रेल्वे स्टेशन भागातील सीसीटीव्ही फुटेज जमा करून त्यांचे सखोल विश्लेषण केलं. गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी जालना रेल्वे स्टेशनजवळ असल्याची निर्णायक माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने पथक रेल्वे स्टेशनकडे रवाना केले. अत्यंत जलद आणि अचूक तपासानंतर पोलिसांनी त्या 12 वर्षीय मुलीला ताब्यात घेतलं. गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ 10 तासाच्या आत पोलिसांनी ही कामगिरी पूर्ण केली. सध्या पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीत पोलीस निरीक्षक जे.व्ही. शेवाळे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल संदीप चव्हाण, सदाशिव मुटकुळे आणि पोलीस कॉन्स्टेबल कल्याणी भागवत यांनी मोलाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे कदीम जालना पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेची आणि व्यावसायिकतेची छाप सोडली आहे. आपल्याकडे आज सकाळी 00:30 वाजता एक गुन्हा दाखल झालेला होता. समीर कदीर पठाण म्हणून आहेत, त्यांनी आपल्याकडे गुन्हा दाखल केला होता की त्यांची मुलगी गुलाम नबी गुलाम रसूल या शाळेमध्ये शिकते, उर्दू शाळेमध्ये शिकते ती, आणि 12:30 वाजता शाळेत गेली. ती वापस 4-4:30ला येणं अपेक्षित होतं, परंतु ती शाळा सुटल्यानंतर घरी परतलेली नव्हती. आणि मग त्यांनी आजूबाजूला नातेवाईकांकडे, मित्रमंडळीकडे शोध घेतला, पण ती मिळून आली नाही. म्हणून मग त्यांनी आज पहाटे 00:30 वाजताच्या दरम्यान आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल केला. तर गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन 12 वर्षाची मुलगी असल्यामुळं गांभीर्याने शोधाला सुरुवात केली. आमच्या कदीम जालन्याची टीम, पी.आय. शेवाळे साहेब आणि त्यांच्याबरोबर सगळे DBचे कर्मचारी, त्यामध्ये राठोड आहेत, आमचे चव्हाण आहेत साहेबांचे रायटर, मतीन शेख, सदाशिव मुटकुळे आणि कल्याणी भागवत यांनी लगेच शोध घ्यायला सुरुवात केली. आणि सातत्याने आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज, आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मोबाईल तर काय मुलीकडे नव्हताच, त्यामुळं पारंपरिक पद्धतीने आम्ही बातमीदारही लावले. आणि सगळ्यातून आम्हाला सकाळी ती रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची त्यांना माहिती मिळाली गोपनीय माहितीदारामार्फत, बातमीदारामार्फत, आणि मग त्यांनी तिथं जाऊन मुलीला ताब्यात घेतलेलं आहे. आता पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही यामध्ये करत आहोत. अशा रीतीनं तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे 8 ते 9 तासाच्या आतच आपण या गंभीर गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि मुलीला ताब्यात घेतलेला आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही आता यामध्ये करत आहोत.